लाडकी बहीण योजना मी सुरू केली असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। आपण बघतोय या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये लाडकी बहीणवरून श्रेयवाद रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सत्ताधारी तीनही पक्षातले नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, मंत्री हे लाडकी बहीण योजना आपण सुरू केल्याचं म्हणत मतं मागतायत। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना मी सुरू केल्याचा दावा केलेला आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच खऱ्या अर्थाने योजना सुरू केली, मात्र भाजपचे नेते या योजनेचं श्रेय घेत आहेत। तर दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते सुद्धा या योजनेचा उल्लेख करत या प्रचारामध्ये मतं मागताना पाहायला मिळतात। आणि काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी सुद्धा या योजनेची संकल्पना आपलीच असल्याचं वक्तव्य केलं होतं। पंकजा मुंडेंनी काय म्हटलं होतं आणि त्यावर एकनाथ शिंदे काय म्हणालेत बघूया। आता या मायमावले बसल्या यांना लाडकी बहीण केलंय सरकारने, तर त्यामुळेच आम्ही मंत्री झालो ना। तुमच्यामुळेच हे सरकार आलेलं आहे, हे लाडकी बहीण या सरकारने केलेलं आहे। ही माझी कल्पना आहे, शंकर देशमुख म्हणाले असं माझं म्हणणं नाही, मी स्वतःला एवढं मोठं नाही समजत, पण मी मध्यप्रदेशची निवडणूक हाताळली। शिवराजजी चव्हाणनी लाडकी बहीण योजना आणली आणि माझ्या परळीमध्ये सभा होती, तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, तेव्हा उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते। तर मी त्या सभेमध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब लाडली बहिणासारखी लाडकी बहिणांना आपलं सरकार 100% बोला फुलाची गाठ पडली। मी काही केलं नाही, पण खरं झालं का स्त्री हे शक्ती उगे, तुम्हाला ताकद दिल्यामुळे आम्हाला मिळाली, तुम्हाला लाडकी बहीण केल्यामुळे भाऊ सत्तेत बसले। इतिहास घडवलाय विधानसभेत, तसाच इतिहास या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये विटाच्या आणि आटपाडीच्या आपल्याला घडवायचं आहे। तुम्हाला मी एवढंच सांगतो, मी का भाषण करत नाही, पण तुम्हाला मी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि ती योजना कोणाचाही मायकाला आला तरी बंद होऊ देणार नाही।